महाराष्ट्राचे डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. 21 वर्षाच्या कारकिर्दीत 25 वेळा बदली होऊनही त्यांचा कडक बाणा कायम आहे. मुंढेंनी पदभार स्वीकारताच पहिल्या 3 दिवसात राज्यभरात तब्बल 53 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. अन्न व औषध सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 25हून अधिक गुन्हे दाखल करत 33 जणांना तुरुंगात टाकलं, तर 28 ठिकाणी टाळे ठोकण्यात आलेत. पतंजलीवर धाड टाकून 53 लाख रुपयांचा औषध साठा जप्त केला. कृत्रिमरित्या पिकवले जाणारे 11 लाखांचे आंबे जप्त केले आणि 31 दुकाने सील केलीत. विषारी दारूकांड प्रकरणात भिवंडीत 5,929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त केला. त्याचबरोबर 6 लाखांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. तर दूध, तूप, खवा व गुळात साखरेची भेसळ करणाऱ्यांवर कोट्यवधींच्या बेधडक कारवाया केल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी मुंढेंनी लवकरच एक नवीन मोबाईल ॲप आणि टोल फ्री क्रमांक आणण्याची घोषणा केली आहे. तुम्हाला तुकाराम मुंढेंची ही ॲक्शन स्टाईल कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.